हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर आज मी हे असे कपडे केवढ्या गरमीचे का घातलेले होते मला पण नाही माहिती. म्हणजे माझं लॉजिक देव जाणे, मी कधी कसं काय करू शकते. ठीक आहे, चला असो. इकडे माझा भाऊ आज खात होता बॉईल अंडे आणि मग त्याला खाताना बघून मलाही सुचलं की आता मीही ऑमलेट करून खाते. आणि इकडे मी तुम्हाला तेच सांगत होते की मला काही आता जाडं व्हायचं आहे, त्याच्यामुळे मी आता ऑमलेट खाणार आहे. आणि इकडे माझी कांदा कापण्याची पद्धत थोडी वेगळी होती. मग ठीक आहे, चला मग मी ऑमलेट वगैरे तळून घेतलं आणि त्यानंतर मग खाऊन घेतलं. आणि खाऊन झाल्याच्यानंतर भांडी वगैरे घासून घेतली. आणि त्यानंतर मी आली होती माझ्या फोनकडे. मला त्या ब्रँडवाल्यांचा मेसेज आलेला होता की तुम्ही व्हिडिओ वगैरे पोस्ट करा. सो त्यांनी मला हाफ पेमेंट केलेलं होतं. सो मी ते चेक केलं आणि मग पेमेंट डन होतं. मग मी व्हिडिओ वगैरे पोस्ट केला. आणि त्यानंतर आज माझा लहान भाऊ आलेला होता घरी, कारण की त्याला अकॅडमीवरती सुट्टी होती हफ्ताभर. सो तो घरी आलेला आणि मी धुणं वाळत टाकायला चालली होती. सो पहिले आज मी चप्पल घातली, कारण की मला चटके नव्हते खायचे. मग धुणे वगैरे वाळत टाकून खाली आली. आणि खाली आल्याच्यानंतर मला व्हिडिओ शूट करायचा होता. आणि इकडे माझी मामी मला मारत होती, कारण की मी माझ्या मामीच्या सगळ्या साड्या खाली काढलेल्या होत्या, कारण की मला साडी घालायची होती. आणि मी मोस्टली व्हिडिओमध्ये माझ्या मामीच्या किंवा माझ्या मम्मीच्या ह्या दोघींच्याच साड्या यूज करत असते. सो मी इकडे तोच पसारा काढून ठेवलेला होता, त्याच्यामुळे इकडे आमचं असंच काही चालू होतं. आणि त्यानंतर मी माझ्या मामीलाच कामाला लावलं, ते म्हणजे ब्लाऊज फिट करायला, कारण की आमच्या घरात मशीन आहे म्हटल्यावरती हे फिटिंगचं काम एक तर आजी किंवा मामीच करून देते. मग मी साडी वगैरे वेअर केली, ब्लाऊज वगैरे एकदम मामीने मस्त फिट केलेला होता. मग माझं व्हिडिओ वगैरे शूट झालं, डन झालं सर्व. मी इकडे बाकीचा पसारा जो की साडी वगैरे तो आवरून ठेवला पटकन, कारण की मला परत बोलले नव्हते खायचे. आणि इकडे त्या चुडिया गाईच्या मी ऑनलाईन मागवलेल्या होत्या, मी आज त्या वेअर केलेल्या होत्या. सो मग मी ते सर्व काही आवरून ठेवून दिलं. आणि मग आवरून झाल्याच्या नंतर मी थोड्या वेळ बाहेर बसण्यासाठी आलेली होती. आणि मग नंतर मग मी घरात आली, कारण की मला मामीचा मेकअप करून द्यायचा होता. आणि जे मी ब्रँड प्रमोशनचं ते मॉइश्चरायझरचं प्रमोशन केलेलं, सो ते मी स्वतःही यूज करते आणि ते खरंच चांगलं आहे. आता ब्रँडचं मॉइश्चरायझर म्हटलं चांगलं असणारच जॉयचं. आणि जेन्युइनली सांगते, मला तर खरंच आवडलं. मी आता माझ्या डेली रुटीनमध्ये ते ॲड केलेलंच आहे, कारण की माझं डेली रुटीनमध्ये मॉइश्चरायझर, सनस्क्रीन हे 2 तर फिक्स असतातच असतात. तर मग मी म्हणजे जास्त मेकअप करायचा असला तरी मी कन्सिलरमध्ये पण मॉइश्चरायझर मिक्स करून लावते, कारण की त्याच्याने केकी नाही वाटत बेस. सो मी इकडे माझ्या मामीचा पण तोच मेकअप करून देत होती. त्यानंतर ते लॉक करण्यासाठी नॉर्मल पावडर यूज केलेला, जो की मी खूप सिम्पल असा मेकअप केलेला, जो की तुम्ही इथे बघू शकताय. इतका काय वाटतच नव्हता, नॅचरल होता. पण त्यानंतर मामीचा मेकअप वगैरे झाला आणि मामी निघाल्या होत्या लग्नाला जाण्यासाठी. मग मी मामींना बाय बाय केलं आणि मामी गेल्या लग्नाला. आणि मग मी घरात आली आणि मग पीठ वगैरे मळलं, कारण की मामी नव्हत्या म्हटल्यावरती पोळ्या माझ्याकडे होता करण्यासाठी. मग मी तेव्हा पीठ वगैरे मळून 15 मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं ते, कारण की त्याच्याने मग पोळ्या चिरत नाही. मग नंतर मी पोळ्या वगैरे करायला घेतल्या पीठ भिजून झाल्याच्या नंतर. आणि त्यानंतर मी गाणे लावून दिलेले होते, जे की मला गाणे लावत म्हणजे गाणे ऐकत स्वयंपाक करायला जरा जास्त भारी वाटतं. आणि मग त्यानंतर मग स्वयंपाक झाल्याच्यानंतर जेवण वगैरे केलं स्वादसाठी. एवढंच. बाय.